जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सर्वप्रथम आत्ता महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतींचे जे निकाल आले ते निकाल पाहून अतिशय आनंद होत आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाहू फुले आंबेडकरी विचारसरणीच्या मतदारांना, पक्षाचे कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी आणि संमत विद्यार्थी आंदोलन सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन आज काम केलेलं आहे. त्या कामाचं फळ आज आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 70च्या अधिक नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहे. काही ठिकाणी नगराध्यक्ष देखील निवडून आलेले आहे. हळूहळू सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर नेमका आकडा येत्या काही दिवसांमध्ये आपण जाहीर करणार आहोत. ज्या निकालाची आपण इतके वर्ष वाट पाहत होतो, गेली 2 दशकं पक्षाचे कार्यकर्ते इमानी इतबारे तळागाळात जाऊन काम करतायत. पक्ष सोबळावर उभं राहत आहे. आजचं यश हे पक्षाचं स्वतःचं यश आहे. पैसा नाही, धन नाही, साधनं नाहीत. कार्यकर्त्यांनी स्वतः उभा केलेला हा पक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज वाटचाल करत असताना अपूर्व यश या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत पक्षाला प्राप्त झालं. त्यासाठी पक्षातर्फे आपण सर्वांचे आभार व्यक्त करूयात आणि सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे देखील मनपूर्वक अभिनंदन करूयात. आणि तुमच्या या यशामुळेच, तुमच्या या मेहनतीमुळेच आज मला एक अजून गोष्ट सांगायची आहे की काल नवी दिल्लीहून एक महत्वाचा फोन माननीय बाळासाहेब आंबेडकरांना आला, काँग्रेसकडून आला आणि त्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यातून आज काँग्रेसतर्फे एआयसीसीचे सेक्रेटरी श्री व्यंकटेश साहेब आणि त्यांच्यासोबत मुंबई प्रदेशचे काही त्यांचे पदाधिकारी हे आज दादरमधील राजगृहावर माननीय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला आले होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे या बैठकीमध्ये मी स्वतः, पक्षाचे युवा नेता माननीय सुजातदादा आंबेडकर आणि पक्षाचे धोरण ठरवणारे धोरणकर्ते, त्या धोरणांना मूर्त स्वरूप देणारे श्री सुमित आनंद हे उपस्थित होते. या बैठकी दरम्यान काही काळासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर